हॅलो एव्हरीवन. नमस्कार आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मेलोडी मसाला चॅनलवर. तर चला पाहूयात आज 31 साठी स्पेशल काहीतरी. तर स्पेशल असं की शेवयांची खीर, एक स्वीट डिश पण होते आणि 31 स्पेशल आपला मेनू पण होतो. खीरपुरी म्हणून पण आपण खाऊ शकतो. तर छान अशी खीरची रेसिपी मी शेअर करत आहे. चला. आता सुरुवातीला येतं आपल्याला शेवयांची खीर करताना पहिला तुपामध्ये थोड्याशा शेवया भाजून घ्यायच्या आहेत. आता थोडंसं तुपाचा वापर जास्तच करायचा. आता तुम्ही कोणत्याही कंपनी, आता माझ्याकडे डीमार्टच्या रोस्टेड वर्मिसीलच आहेत ऑलरेडी, या भाजलेल्याच आहेत, पण थोडंसं आपण तेलामध्ये शॅलो फ्राय करून घ्यायच्या. याच्या गरजेनुसार जेवढं तुम्हाला लागत असेल तेवढं. आता निदान 3 ते 4 वाट्या होईल एवढी मी खीर करते. आता 31 साठी काहीतरी आपल्याला स्वीट मेनू हवाय म्हणून मी शेवयांची खीर आणि पुरी करत आहे. थोडंसं अगदी मिनिटभरच ह्याला परतून आपल्याला घ्यायचं आहे, कारण ऑलरेडी ह्या रोस्टेड आहेत. जर रोस्टेड नसेल तर 5 ते 10 मिनिटं चांगल्या ब्राऊन होईपर्यंत तुम्ही रव्याच्या किंवा गव्हाच्या सुद्धा मिळतात. मैद्याच्या तर ऑलरेडी मार्केटमध्ये आहे, पण गव्हाच्या किंवा रव्याच्या ज्या शेवया असतात त्या खाण्यासाठी जरा बऱ्यापैकी हेल्दी असतात, त्याच्यामुळे ह्या घ्यायच्या. आता हे थोड्याशा भाजल्यानंतर थोडंसं पाणी घालून आपल्याला ह्याला सुरुवातीला शिजवून घ्यायचंय. तुम्ही कम्प्लिटली दुधामध्ये पाहिजे तर दुधामध्ये सुद्धा ह्याला शिजवू शकता, पण थोडंसं मी याच्यामध्ये पाण्यामध्ये शिजवते, त्याच्यानंतर दूध. त्याच्यामुळे ह्याला काय होतं, थोडंसं थिकनेस वाढतो. कम्प्लीट जर दुधामध्ये केलं तर ते थोड्या वेळानं खायचं म्हणलं तर ते एकदम चिकट चिकट होतात. त्याच्यामुळे सुरुवातीला आपल्याला थोडंसं झाकण ठेवून आपल्याला 1-2 मिनिटात मध्ये जी वाफ येते, मग ह्याच्यात आपल्याला रूम टेम्परेचरला किंवा जे काही कोमट दूध आहे त्याच्यामध्ये ऍड करायचं. आता 1-2 मिनिटं झालेली आहेत. आता 2 मिनिटांनी बघू शकता हे ऑलमोस्ट याचा कलर चेंज झालेला आहे. ऑलमोस्ट ह्या 50% आपले शेवया जे आहेत ते शिजलेले आहेत. आता या स्टेजला आल्यावर आपल्याला साखर ऍड करायची. तुम्ही गुळाची सुद्धा करू शकता, पण जर गुळाची जर आपण खीर केली तर त्याच्यात दूध घालताना थोडंसं तुम्ही अंदाजे जितपत तुम्हाला गोड हवं असेल तेवढी खीर गोड करू शकतो आपण. आता मी याच्यामध्ये लास्टला थोडा व्हॅनिला इसेन्स पण घालणार आहे, त्याच्यामुळे मी अगदी थोडीच साखरेचा वापर केलेला आहे. असं छान असं याला एकजीव करून घ्यायचं आहे. आणि सुरुवातीला माझे थोडेसे ड्रायफ्रुट्स भाजून टाकायचे राहिलेली. ज्यावेळी आपण शॅलो फ्राय करत होतो तुपामध्ये, त्याच वेळेस आपण ड्रायफ्रूट रोस्ट केलेत तरी चालेल किंवा नाही केलेत तरी चालेल. तर परत थोडीशी साखर आपल्याला मेल्ट होऊ द्यायची आहे आणि मग आपल्याला ह्याच्यामध्ये दूध घालून एक 5 ते 7 मिनिटात खीर तयार होते. अगदी झटपट तयार होणारी आपली रेसिपी म्हणू शकता. कोणत्याही ओकेजनला गोड म्हटलं की आपण खीर करतोच, खीर आणि पुरी. सो मी 31 स्पेशल म्हणून हा आयटम आपल्यासोबत शेअर करत आहे. बघू शकता आता छान अशा या शेवया ऑलमोस्ट आपल्या 90% शिजलेल्या आहेत. आता या स्टेजला आल्यावर साखर अगदी मेल्ट झाल्यावर आपल्याला रूम टेम्परेचरचं जे काही दूध असेल त्याच्यामध्ये घालायचं आहे. आता मी अगदी रूम टेम्परेचर म्हणजे कोमट दूध इथं वापरलेलं आहे. थंड किंवा अगदी गरम आपल्याला नाही वापरायचं आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं, एकतरी कम्प्लीट दुधामध्ये खीर करा किंवा मग थोडंसं सुरुवातीला शेवया ह्या आपल्याला पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर अशा ह्या थोड्याशा दुधामध्ये. याच्यामुळे थिकनेस चांगला येतो आणि अगदी चिकट चिकट शेवया होत नाहीत. आता याला परत आपल्याला 10 मिनिटं शिजवून घ्यायचे, म्हणजे कम्प्लीट आपली खीर रेडी होईल. आता ऑलमोस्ट 5 ते 7 मिनिटं मी मंद आचेवर शिजवले. बघू शकता छान अशा शेवया आपल्या
आता ह्या रेडीच आहेत एकदम खाण्यासाठी. आता हे कम्प्लीट रेड आहे. त्याच्यामध्ये मी व्हॅनिला इसेन्स हे थोडंसं थंड झाल्यावर आपल्याला 1 ते 2 ड्रॉप जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही घालू शकता किंवा नाही घातला तरी चालेल. पण याने खूप छान स्वाद येतो म्हणून मी ॲड करणार आहे. पण आपल्याला ह्याला कम्प्लिटली आता गार करायचं आहे. आता आपली ही रेसिपी तयारच आहे.